शांती। नमस्कार। आपल्या सर्वांना 1 डिसेंबर या दिवशी रविवारी सकाळी 11 ते 2 या दरम्यान खूप सुंदर आध्यात्मिक आणि वैश्विक ऊर्जा देणारा असा कार्यक्रम आपल्या पूर्णा नगरीमध्ये होणार आहे। त्या दिवशी खास नागपूरवरून रेखा दीदी येत आहेत आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी। त्याचबरोबर इंदोरचे महेश भाऊ येणार आहेत या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आणि अनेक गणमान्य व्यक्ती दत्तात्रय वाघमारे साहेब, बरदाळे साहेब, कृषी सहाय्यक ऑफिसर हे सर्वजण कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत। आणि या कार्यक्रमामध्ये आध्यात्मिक सशक्तीकरणाद्वारे सुख आणि शांती आपल्या जीवनात कशी धारण करावी याबद्दल विशेष मार्गदर्शन होणार आहे। आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची आवश्यकता का आहे यावरती सुद्धा मार्गदर्शन होणार आहे, कारण ज्ञान समज हीच आपल्या जीवनाला परिवर्तन करणारी चावी आहे आणि आपलं जीवन तेव्हाच बदलू शकेल जेव्हा या जीवनामध्ये सुख शांतीचा प्रवाह आपण परमात्मा ऊर्जेच्या द्वारे धारण करू। आणि यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचा आयोजक ब्रह्माकुमारीज विद्यालय पूर्णा याद्वारे होत आहे। आणि त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये महिलांची मोफत तपासणी शिबिर पण होणार आहे, ज्यामध्ये डोळ्यांची तपासणी सर्वांची होणार आहे, त्यामध्ये पुरुषांच्या पण डोळ्यांची तपासणी होणार आहे आणि महिलांची खास वेगळ्या पद्धतीची तपासणी गायनोकॉलॉजिस्ट करणार आहेत। आणि हे सर्व मोफत शिबिर आहे। याचा सर्व पूर्णावासियांनी आणि आसपास असलेल्या परिसरातील सर्वांनी, परभणीवासियांनी सुद्धा लाभ घ्यावा। आणि या कार्यक्रमामध्ये मुख्य म्हणजे आपल्या सर्वांना आध्यात्मिक प्रवचन आणि प्रसाद या सर्वांचा लाभ मिळणार आहे। आध्यात्मिक प्रवचनामध्ये आपल्या सर्वांना सांगितलं जाईल की तणावमुक्त, व्यसनमुक्त जीवन बनवण्यासाठी सहज सोप्या युक्त्या काय आहेत जीवनाला बदलण्यासाठी। कारण प्रत्येक जण जो जन्माला आला या कलियुगामध्ये प्रत्येकाला काही ना काही व्यसन आहे, काही बाह्य व्यसन आहेत, काही आंतरिक व्यसन आहेत। परंतु या व्यसनांना आपण विजय सोडायचं कसं, त्याच्यावरती विजय कसा प्राप्त करायचा, ती शक्ती आपल्या मनाला कुठून भेटेल। कारण व्यक्ती व्यसनी तेव्हा होतो जेव्हा कुठेतरी मन अधीन झालेलं आहे आणि मनाला त्या अधीनतेपासून मुक्त करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता, ज्ञानाची गरज आहे। आणि ते ज्ञान, ईश्वरीय ज्ञान आज आपल्याला मिळत आहे। हे विद्यालय पुणेमध्ये सुरू होऊन पण 10 वर्ष झालेली आहेत आणि इथं बरेच जण रेग्युलर येऊन आपल्या जीवनाला सुख शांतीचं बनवत आहेत। बऱ्याच जणांची बीपी शुगरची गोळी मेडिटेशनमुळे बंद झाली, बऱ्याच जणांना रेग्युलर मेडिटेशन केल्यामुळे ताणतणावामुळे ज्या मानसिक बिमाऱ्या होत्या, रोग होते, त्या गोळ्या बंद झाल्या। असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत। बऱ्याच जणांचे शारीरिक त्रास सुद्धा कमी झाले। कारण आपल्या सर्वांना माहीत असावं की जेव्हा आपण रेग्युलरली मेडिटेशन करतो, वैश्विक ऊर्जा जीवनात धारण करतो, आपल्या शरीरातील आज्ञा चक्रापासून मूळाधार चक्रापर्यंत असलेले 8ही चक्र आपोआप कार्यान्वित होतात आणि शरीरातील रोग निघून जातात। तर अशा सर्वांगीण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी यावं ही माझी मनातून विनंती आहे। नमस्कार।